मानकर मराठी लॉग्स मध्ये आपले स्वागत आहे। आता तिसरा दिवस आहे आमचा काश्मीर टूरचा आणि तिसऱ्या दिवशी आम्ही पोहोचलोय सोनमर्ग साठी। सोनमर्गला जात असताना माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी सोनमर्ग टनलचं उद्घाटन केलं। तो टनल तुम्हाला दाखवतोय। हे टनल बनवण्याचा हेतू एकच, ह्या बनवत असताना एक स्वप्न जे बघितलं होतं मोदी साहेबांनी की सोनमर्ग अगदी जवळ आल्यासारखं। टनलच्या तिकडच्या बाजूला सोनमर्ग आहे। या टनलमुळे एकदम शक्य झालं। बघू शकता नॅशनल हायवे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांनी तो टनल बनवलेला आहे, ज्याचं उद्घाटन काही दिवसापूर्वीच साहेबांनी केलं। आता बघू टनलच्या तिकडच्या बाजूला गेल्यानंतर जो नजारा आहे तो काही वेगळाच असणार आहे। आम्ही हे पॅकेज eTripto.in या कंपनीकडून हे पॅकेज केलं होतं। हे पॅकेज आम्हाला अगदी व्यवस्थित रिजनेबल रेटमध्ये करून दिलं आणि वेळोवेळी आम्हाला रिया मॅडमांनीही सपोर्ट केला। कुठलेही क्वेश्चन असताना आम्हाला त्यांनी वेळोवेळी आन्सर केले। त्यामुळे आम्ही कोणाला काश्मीर फिरायचं असेल तर ह्या eTripto कंपनीसोबत पॅकेज करावं असं आम्ही सजेस्ट करू। श्रीमार्ग त्यात गुलमर्ग आणि चंदनवाडी आणि सोनमार्ग पैकी जन्नत म्हणून जे ओळखलं जातं ते हे सोनमार्ग। बघा हा बर्फ, स्नो ज्याला आपण म्हणू, स्नोच म्हणावं लागेल खरं अर्थाने। बर्फ म्हणणं चुकीचं ठरेल, कारण हा अगदी कापसासारखा नरम असा हा स्नोचे पहाड। आता साधारण 3 वाजलेले आहेत। माझ्या माहितीप्रमाणे इथं मायनस मध्ये टेम्परेचर असलं पाहिजे। स्नोची मजा घेण्यासाठी पूर्ण भारतातून पर्यटक येत असतात। फक्त थोडंफार जर कमी दिसते तर ती मराठी माणसांची, कारण मराठी माणसाला असं वाटतं की श्रीनगर जाण्यासाठी खूप काही पैसा लागतो आणि ज्यांच्याजवळ पैसा आहे ते श्रीनगरला जाऊ शकतात किंवा काश्मीर पाहू शकतात। पण माणसाजवळ स्वप्न असलं पाहिजे। स्वप्न असेल तर 100% ते पूर्ण करण्याची जबाबदारी ही निसर्गाने आधीच ठरवून दिलेली आहे। जिद्द असली पाहिजे, पैसा आपोआप उपलब्ध होतो आणि इच्छाशक्ती पण असली पाहिजे। आणि इच्छाशक्ती असेल तर सर्व गोष्टी साध्य होतात। इच्छाशक्ती ठेवायलाच पाहिजे, स्वप्न हे बघितले गेलेच पाहिजे। असंच एक स्वप्न घेऊन आम्ही 3 फॅमिलीज सोनमर्गला तिसऱ्या दिवशी येऊ आहोत। काल आम्ही चंदनवाडीला गेलो होतो, पहलगाम। उद्या आम्ही सर्वात उंच ठिकाणी गुलमर्ग येथे गंडोला राईड, समुद्र सपाटीपासून उंचीवर आहे। जगात
ही एकमेव आश्चर्य आहे ते की ज्या ठिकाणी गंडोला राईड म्हणून प्रसिद्ध आहे आणि या राईडसाठी 2 महिने आधी बुकिंग करावी लागते. अशा पद्धतीने उद्याचा आमचा 4था दिवस हा सर्वात उंच ठिकाणी आम्ही असणार आणि कितीही कौतुक करावं कमीच आहे. आमचे बंधू, आमचे चालक, नमस्कार. आम्ही इथं फॅमिली सोबत ट्रिप एन्जॉय करतो आहोत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला असेल कमेंट करून नक्की सांगा. शेअर करा, लाईक करा. मानकर मराठी लॉग आपल्याकडनं, मराठी माणसाकडनं आम्हाला आपल्याकडनं शेअर करणार खात्री आहे. आजचा व्हिडिओ इथंच संपवतो. जय महाराष्ट्र.